नमस्कार, तुम्हा सर्वांचं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। ही माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर ऑल अबाउट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। हे बघा, खुशखबर पुढील महिन्यापासून केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट पगार। पुढील महिन्यापासून केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट पगार। तर याबद्दल सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात। 7th पे कमिशन अपडेट कशाबद्दल आहे? हे 7व्या वेतन आयोगाची मोठी घोषणा झाली आहे। येथे ताजे अपडेट पहा। लोकसभा निवडणुकापूर्वी अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डीए वाढ केली आहे। बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सरकारने डीएमध्ये 4% वाढ केली आहे। यासह 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए 46% वरून 50% पर्यंत वाढणार आहे। हा बदल 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डीए वाढ केली होती। त्याच्यामध्ये बघा, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 4ही राज्यांनी किती टक्के डीएमध्ये टोटल 4% वाढ केली आहे। तर पुढे बघा, 3.90 लाख कर्मचारी आणि 1.20 लाख पेन्शनधारकांना हा लाभ मिळणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डीए 4% वाढ करण्याची घोषणा केली आहे। ही आहे आजची महत्त्वाची अपडेट। चला तर मग अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील व तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल व तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।